शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आमदार अस्वस्थ असल्याची सूत्रांची माहिती। मतदारसंघातील कामं होत नसल्यानं आमदार नाराज असून सत्तेत जायला हवं अशी ही भावना। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षातले अनेक जण भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक। गिरीश महाजनांचा दावा। तर शरद पवारांना आम्ही युतीसाठी कुठे आमंत्रण दिलंय, जिथे आहेत तिथेच राहून लढावं, गिरीश महाजनांचा टोला। दोन 2014 आणि 2017 साली आमच्याकडनंच प्रस्ताव दिला गेला होता, त्यामुळे आता आमच्याकडनं प्रस्ताव जाणार नाही, त्यांनीच प्रस्ताव द्यावा। मनसेच्या संदीप देशपांडेंचं भास्कर जाधवांना उत्तर। 2 ऑक्टोबर पर्यंत सरकारनं तारीख सांगा, नाहीतर 2 ऑक्टोबर मध्ये आम्ही मंत्रालयात घुसून बच्ची कडू आता जेवण खाऊन तयार झाला का मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही। कर्जमाफीची तारीख जाहीर करण्यासाठी कडूंचं 2 ऑक्टोबर पर्यंतचं अल्टिमेटम। तो उपोषण सोडल्यानंतर बच्चू कडूंची प्रकृती बिघडली। पुण्यामध्ये अजित पवारांच्या कार्यक्रमात कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं बच्चू कडूंच्या समर्थकांचा गोंधळ। बच्चू कडू यांच्या समर्थकांकडनं कार्यक्रमस्थळाबाहेरही जोरदार घोषणाबाजी। कर्जमाफीचं आश्वासन आमच्या जाहीरनाम्यात नव्हतंच, मंत्री अतुल सावेंचं मोठं विधान। तर योग्य वेळी सरकार कर्जमाफी करेल, मात्र टॅक्स भरणाऱ्यांना कर्जमाफी कशी, पाशा पटेल यांचा सवाल। विक्रोळीतल्या पुलाच्या उद्घाटनावरनं भाजप आणि शिवसेनेत श्रेयवादाची लढाई। वेळेआधी शिवसेनेकडनं पूल वाहतुकीसाठी खुला। गोवंडीच्या शिवाजीनगरमध्ये डंपरनं चौघांना चिरडलं, तिघांचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर। संतप्त जमावाकडनं रास्ता रोको, तर पोलिसांकडून लाठीचार्ज। मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात मोठी चकमकीमध्ये सुरक्षा दलाकडनं 4 माओवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू। अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना। केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांची माहिती।